कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड तालुक्यातील डॉक्टर कोल्हे दवाखान्यासमोर हेरंब बिल्डिंग खाली पार्क करून ठेवलेल्या एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। आगीचे ज्वालारूप वाढत असल्याची माहिती मिळताच महाड नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन विभागाच्या पथकाने वेगाने पाणी मारून काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली। ही जळालेली वाहन हे महेश इब्राहिम पुरकर यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळते। आग कशामुळे लागली याबाबत स्पष्ट कारण समोर आले नसले तरी वाहन प्रवास करून आल्याने इंजिन गरम झाले होते आणि त्यातून बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्याची चर्चा घटनास्थळी घोळत होती। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी गोविंद साळुंखे, वाहन चालक शेखर भोसले, फायरमन संकेत खोपकर, प्रतीक शितोळे, केदार देसाई, आदित्य खोत तसेच विभागाचे ठेकेदार शशिकांत कदम आणि सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम केले। अग्निशमन दलाच्या तातडीने केलेल्या या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला, मात्र वाहनाचं काही प्रमाणात नुकसान झालंय।